नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर परत तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये। जसं तुम्हाला माहितीच आहे एवढ्या वेळपासून आपले सुरू आहे टॉपिक्स। आज पण आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे असेच काही टॉपिक बघितणार आहे जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे कशासाठी, काही एक्झामसाठी। कुठल्या एक्झाम तर एमपीएससी असू द्या, जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, एसएससी जेई, सरळ सेवा भरती, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कल्याण डोंबिवली असू द्या किंवा पुणे महानगरपालिका, हे सर्व लेक्चर सिरीज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे एकदम अपडेटेड सिलेबस सोबत, डिटेल एक्सप्लेनेशन सोबत आणि मॅक्सिमम टू मॅक्सिमम पीवायक्यूज आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन सोबत। तुम्हाला माहितीच आहे की हे व्हिडिओ सिरीज तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर आमच्या ॲपवर, ज्याचं नाव आहे PCC पिलर्स कोचिंग क्लासेस। हे ॲप तुम्हाला कुठे अवेलेबल भेटणार? एक तर ॲप स्टोअरवर आहेच, नाही असेल तुम्हाला मिळत असेल तिथे तुम्ही काय करू शकता, खाली आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता। नेक्स्ट, जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, क्युरीज असेल तर तिथे एक टेलिग्रामचा ॲड्रेस पण दिलेला आहे, तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता, जिथे तुम्हाला रेग्युलरली नवीन नवीन अपडेट भेटत राहणार, राईट। किंवा पर्सनल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या दोन गिवन नंबरवर, जिथे तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा कोर्स विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही ऑब्व्हियसली इथे विचारू शकता। ठीक आहे, ही झाली इन्फॉर्मेशनची गोष्ट। आता आपण क्लास सुरू करूया। आजचं चॅप्टर आहे रिलेटिव्ह मोशन। सिंपलचा चॅप्टर आहे, सिंपलचा कन्सेप्ट आहे, जास्त वेळ लागणार नाही। लक्षपूर्वक आहे का की म्हणायचं काय आहे बघा, नावातच आहे की रिलेटिव्ह मोशन। रिलेटिव्ह जेव्हा गोष्ट असते तर रिलेशन हमेशा कशामध्ये असते, दोघांमध्ये रिलेशन असते, दोन गोष्टीमध्ये रिलेशन असणार आहे। इथे पण मोशन जे आहे ते कशामध्ये राहणार आहे, दोन गोष्टीमध्ये असणार आहे मोशन। तर कुठल्या दोन गोष्टी तेच आपण बघणार आहे। तर रिलेटिव्ह मोशनची बेसिक डेफिनेशन काय, इट इज मोशन ऑफ अ बॉडी which is measured with respect to a reference frame। आता हा बोलायची पद्धत थोडीशी वेगळी आहे, मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स फ्रेम। आता समजून घ्या, तुला डिस्टन्सची गोष्ट करू। समजा आपली एक्स ॲक्सिस आहे, समजा ही आपली वाय ॲक्सिस आहे। आपल्याला माहिती आहे हा पॉईंट कुठून सुरू होते, 0 पासून। इथून जर मी मोजणं सुरू केलं तर हा 1 2 3 4 असं झालं समजा। त्या 0 पासून हा पॉईंट किती दूर आहे, 3 युनिट दूर आहे। पण हा 3 युनिट का बरं आला, कारण की आपण मोजणं कुठून सुरू केलं, आपण 0 पासून स्टार्ट केलं। समजा ते सेम डिस्टन्स जर मेजरमेंट मी 2 पासून सुरू केलं असतं, 3 पर्यंत पोहोचलो असतो, तर किती डिस्टन्स चाललाय, फक्त मी 1 युनिट डिस्टन्स चाललाय। बेसिकली काय झालं, मी माझा स्टार्टिंग पॉइंट मेजर करायचा पॉइंट बदलला, आन्सर बदलला। जो बेसिक आहे आपला, ज्याच्या गोष्टीला आपण रेफरन्स पकडून मेजरमेंट करतो त्याला आपण म्हणतो रेफरन्स फ्रेम। ज्या गोष्टीला रेफरन्स पकडून आपण मेजरमेंट करतो आपण त्याला काय म्हणतो, रेफरन्स फ्रेम। लक्षात ठेवजा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, ज्याला पकडून आपण मेजरमेंट करतो, ज्याला बेस ठेवून, ठीक आहे, बेस माहिती ना, बेस, ठीक आहे, ज्याला बेस ठेवून आपण काय करतो, ज्याला बेस ठेवून आपण काय करतो, मेजरमेंट करतो। ठीक आहे, काय करतो, मेजरमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो, रेफरन्स। आता रेफरन्स काही पण राहू शकते। तर या केसमध्ये आपण मोशनची गोष्ट करतोय। मोशन मध्ये काय येते, वेलॉसिटी। जर वेलॉसिटी येत असेल तर समजा दोन गोष्टी आहे की इथे एक ऑब्जेक्ट आहे तो ए वेलॉसिटीने धावत आहे, एक दुसरा ऑब्जेक्ट आहे तो बी वेलॉसिटीने धावत आहे। मग आता जर मला मोजायचं आहे मी 0 पासून मोजू शकतो, किंवा मी असं म्हणू शकतो की ए पेक्षा बी ची वेलॉसिटी किती जास्त आहे, किंवा बी पेक्षा ए ची वेलॉसिटी किती जास्त आहे, त्याला आपण म्हणतो रेफरन्सिंग। एकाच्या कंपेअर मध्ये दुसऱ्याची व्हॅल्यू मोजणं। मग तोच फॉर्म्युला आपल्याला म्हटलं की रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए। ठीक आहे, हा काय, ऑफ ए, कोणाच्या कंपेअर मध्ये, तर बी च्या, विथ रिस्पेक्ट टू बी। रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काय असते, वेलॉसिटी ऑफ बी मायनस वेलॉसिटी ऑफ ए। साधं उदाहरण, समजा एक पोरगा ए नावाचा, त्याच्याकडे आहे 100 रुपये, एक पोरगा आहे बी नावाचा, त्याच्याकडे आहे 70 रुपये। देन ए बी पेक्षा किती अमीर आहे, प्रश्न काय, ए जो आहे तो बी पेक्षा किती अमीर आहे। मग असं विचारायचं तर शब्द बघा काय, स्टेटमेंट कशी आली, स्टेटमेंट असं नाही आहे की ए जवळ किती पैसे आहे, नाही, स्टेटमेंट काय आली की ए जवळ बी पेक्षा किती जास्त आहे, म्हणजे आपण बी सोबत कंपेअर करतोय। तर जेव्हा बी सोबत कंपेअर करतोय तर आपण काय लिहिलं, व्हॅल्यू ऑफ ए मायनस व्हॅल्यू ऑफ बी। तर व्हॅल्यू ऑफ ए आहे 100, व्हॅल्यू ऑफ बी आहे 70, तर आन्सर किती आलं, तर ए जवळ बी पेक्षा 30 रुपये जास्त आहे।
याला आपण म्हटलं रेफरन्सिंग. आपण कुठून रेफरन्स केलाय? बी या व्हॅल्यू पासून रेफरन्स केला. इथं पण तेच आहे की व्हॅल्यू ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. राईट, सिंपल कन्सेप्ट. एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहे. जसं बोट इन अ रिव्हर. रिव्हर मध्ये बोट आहे, नदी वाहत असते, त्यात तुम्ही बोट चालवता, अपोजिट साईडला गेले रिव्हरच्या, त्याला आपण अपस्ट्रीम म्हणतो. तर प्रॉब्लेम होते, डाऊनस्ट्रीम गेलो तर जास्त इझिली जास्त स्पीड कंप्लीट करू शकतो. नंतर पाण्यामध्ये पाऊस सुरू असताना माणूस धावून आला, त्या तोंडाला पाणी लागते, उभा असला डोक्यावर पाणी पडते. असं का बरं होते? रिलेटिव्ह मोशनमुळे. ठीक आहे. नंतर ट्रेन मध्ये सेम डायरेक्शन किंवा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह करणं, हे पण काय? रिलेटिव्ह मोशन. हे एक्झाम्पल आपण समजून घेऊ. समजा एक्झाम्पल, आता हा एक पोरगा समजा त्याचं नाव पकडू राजू आपण. हा एका ठिकाणी उभा आहे. आता याच्यासाठी समजा हे ट्रेनची स्पीड आहे, वेलोसिटी ऑफ ट्रेन. याच्यासाठी ट्रेन किती धावत आहे? वेलोसिटी ऑफ ट्रेन या पर्सन साठी, हा सध्या आपला रेफरन्स आहे, याच्यासाठी ट्रेन चालली VT या स्पीडनं. ठीक आहे. ट्रेनवर हा गडी चालला वेलोसिटी ऑफ पर्सनच्या स्पीडनं. आता जेव्हा हा माणूस जो आपला रेफरन्स पॉइंट आहे, हा जेव्हा या माणसाला बघन, त्याला काय दिसणार आहे? ट्रेन चालली, ट्रेनवर हा माणूस चालला. ट्रेन चालली, ट्रेनवर हा माणूस चालला. याच्यासाठी हे एक मोशन मध्ये आणि त्याच्यावर हा मोशन मध्ये आहे. तर दोघांची स्पीड काय होणार? ऍड होणार. त्याच्यासाठी ते काय होणार? वेलोसिटी ऑफ ट्रेन प्लस वेलोसिटी ऑफ पर्सन. पण तेच आता गोष्ट उलटी बघा. समजा इथे कोणतरी माणूस आहे एक बी नावाचा. आता हा जेव्हा आतमधल्या लोकांना बसतोय, तर जो कोणी असेल सी नावाचा, डी नावाचा, याच्यासाठी हा माणूस हलू राहिला का जागेवरून? तो बिलकुल नाही हलू राहिला, तो याच ठिकाणी आहे. म्हणजे याच्यासाठी याची वेलोसिटी किती असणार आहे? 0. याच्यासाठी याची वेलोसिटी किती असणार आहे? 0. पण या खालच्या माणसासाठी सी ची वेलोसिटी किती असणार आहे? जी ट्रेनची वेलोसिटी असणार आहे. परत सांगतो, आतमधल्या बसलेल्या माणसासाठी, आपण बसमध्ये बसलोय, आपल्यासोबतचा माणूस कुठे चालला का बसमध्ये? कुठेच नाही. त्याची वेलोसिटी किती आहे? तेवढीच आहे जेवढी आपली आहे. पण आपल्या कंपॅरिझन मध्ये काही फरक पडला का? काहीच नाही. आपल्यासाठी तो बसलाच आहे, वेलोसिटी 0. पण जसं एखादी व्यक्ती बाहेरून आपल्याला बघते, तो तर बसची वेलोसिटी पकडन, तर त्याच्यासाठी बसची वेलोसिटी, आपली वेलोसिटी, आपल्या बाजूच्या सीटवर बसलेल्या माणसाची वेलोसिटी काय राहणार आहे? सेम असणार आहे. किती? वेलोसिटी ऑफ दॅट बस, या केसमध्ये ट्रेनसाठी. ठीक आहे. याच्यासाठी ही राहणार. आता या बी माणसासाठी जेव्हा तो या माणसाला पाहिजे, याच्यासाठी ट्रेन समोर चालली, पण ह्या बी वाल्या माणसासाठी हा पोरगा कुठे चालला? बॅक साईडला, पण किती स्पीडनं? ट्रेनच्या स्पीडनं. तर हा जो कन्सेप्ट आहे की रेफरन्स पोझिशन चेंज करून तुम्ही डिफरंट वेलोसिटी बघू शकता, त्याला आपण म्हणतो रेफरन्सिंग. किंवा रेफरन्स फ्रेमच्या कन्सेप्ट मध्ये आपण काय करतो? वेलोसिटी काढतो. जरी बी साठी सी काय 0 असेल, पण या माणसासाठी बी आणि सी किती स्पीडनं चाललाय? वेलोसिटी ऑफ ट्रेनच्या बरोबर. जर ट्रेनसाठी हा व्यक्ती, ट्रेनसाठी म्हणतोय, ट्रेनसाठी हा व्यक्ती किती स्पीडनं आहे? फक्त त्या पर्सनच्या स्पीडनं. पण ह्या पर्सनसाठी ट्रेन पण किती आहे? पर्सनच्या स्पीडनं, पण बॅक साईड मध्ये, उलट्या साईड मध्ये. पण या माणसाच्या कंपॅरिझन मध्ये तो किती आहे? ट्रेन प्लस त्या पर्सनची स्पीड दोन्ही दिसते. राईट, दोघांचे मिक्सचर आहे. आता हाच एक कन्सेप्ट आपण बोटवर घेऊ. समजा हे रिव्हर आहे, समजा हे काय? रिव्हर आहे. आता रिव्हर मध्ये रिव्हरची काहीतरी स्पीड असणार, समजा याला आपण डाऊनस्ट्रीम म्हणू, वेलोसिटी ऑफ रिव्हर. ठीक आहे. एक बोट आहे. आता ही बोट दोन प्रकारे आहे समजा. ठीक आहे. कोणती बोट आहे? ओके, ठीक आहे. ही बोट आहे आपली. आता ही बोट दोन प्रकारे ट्रॅव्हल करू शकते. एक अपस्ट्रीम किंवा डाऊनस्ट्रीम. खाली चालली असेल तर डाऊन द स्ट्रीम असतात. ठीक आहे. जर डायरेक्शन सेम असेल तर डाऊनस्ट्रीम. ठीक आहे. डायरेक्शन कसे? डायरेक्शन रिव्हर आणि बोट दोघांची डायरेक्शन सेम असेल तर आपण त्याला काय म्हणतो? इट इज डाऊनस्ट्रीम. जर दोघांची डायरेक्शन काय असेल? अपोजिट असेल तर आपण त्याला म्हणतो अपस्ट्रीम. ठीक आहे. स्ट्रीम म्हणजे वाहत्या धारेच्या विरुद्ध. अप म्हणजे वरती, स्ट्रीम म्हणजे धारा, वाहत्या धारेच्या विरुद्ध जाणं. आता बघा, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इथून समजा रिव्हरची अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम तुम्हाला माहित पडली, पण जर एखादा व्यक्ती असेल ज्याला स्विमिंग करायची आहे इथे, ठीक आहे, ठरवलं का नाही आम्हाला स्विमिंग करायची आहे, त्याच्याकडे दोन ऑप्शन आहे. त्याला जर शॉर्टेस्ट डिस्टन्स करायचं असेल, काय म्हटलं? शॉर्टेस्ट डिस्टन्स. परत सांगतो, शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिजे असेल तर हे डिस्टन्स एवढं असलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही पाण्यात पोहायला उतरा, येथे उडी मारल्याबरोबर तुम्ही हलके हलके काय होतं? या साईडला येता. मग तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हरसाठी तुम्हाला काय करावं लागेल? वरतं
पोहावं लागेल वरच्या डायरेक्शन मध्ये. इथं काहीतरी वेलॉसिटी मध्ये जर तुम्ही स्विमिंग करणं सुरू केलं तर तुम्ही हळूहळू रिलेटिव्ह मोशन किंवा रिलेटिव्ह वेलॉसिटीने हळूहळू काय होतात स्ट्रेट लाईन मध्ये. तुम्हाला जर कमीत कमी टाइम पाहिजे असेल, टाइम काय पाहिजे कमीत कमी टाइम, ठीक आहे. शॉर्टेज डिस्टन्स साठी काहीतरी अँगलने इन्क्लाइन करायचं असते. जर टाइम कमीत कमी पाहिजे असेल तर काय करायचं, परत ते रिव्हर आहे, परत हा व्यक्ती आहे ते स्विमिंग करायसाठी, तर कमीत कमी टाइम साठी याला परपेंडिक्युलर उतरावं लागेल आणि मग त्याला कमीत कमी टाइम म्हणून रिझल्टंट हे डिस्टन्स ऍक्च्युअल तर कव्हर करणार. ठीक आहे. हे आहे स्विमिंगचा अँगल, स्विमिंगचा अँगल आणि हे स्विमिंगचं डिस्टन्स. आता या केसमध्ये काय कंडिशन आहे, मिनिमम टाइम. या केसमध्ये काय मिनिमम टाइम का बरं, कारण की तुम्हाला रिझल्टंट अलॉंग द डायरेक्शन ऑफ फ्लो भेटते. सरळ जातो पण थोडं थोडं नदीच्या धारेनं आपल्याला सपोर्ट भेटून आपण इथं जायचं असतं, इथं पोहोचतो पण ऑब्विस आहे चालते तेवढं, त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह मोशन. पण तेच जर एक्झॅक्टली अपोजिट साईडला पोहोचायचं असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर आपल्याला धारेच्या विरुद्ध उतरावं लागेल आणि मग आन्सर काढावं लागेल. हा कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह मोशनचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक दोन गोष्टी आणखी ऍड करतो मी. एक सिंपलची गोष्ट काय ऍड करायची आहे मला, की लक्षात ठेवजा की इट इज अ वेक्टर क्वांटिटी. कुठल्या क्वांटिटीचा या, ह्या सगळ्या वेक्टर क्वांटिटी, डायरेक्शन आली, वेलोसिटी आली, तर काय वेक्टर क्वांटिटी. आता फॉर्म्युले पण कुठले लागणार आहे, वेक्टरचे लॉ ऑफ ऍडिशन किंवा पॅरलेलोग्राम किंवा ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन, लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन लागणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवजा, कन्फ्युज करू नका. पहिल्या लेक्चर पासून शिकतोय आपण लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. मग आता हाच जर कन्सेप्ट, सेम कन्सेप्ट आपण जर पूर्ण फ्रेमले लावला, सेम कन्सेप्ट आपण जर पूर्ण फ्रेमले लावला, त्या फ्रेमला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये दोन टाईपच्या फ्रेम आपण स्टडी करतो. एकाचं नाव आहे इनर्शियल फ्रेम. आता इनर्शियल फ्रेम काय असते लक्षात ठेवा बघा, कन्सेप्ट सिंपल आहे. इनर्शियल म्हणजे काय होते, इनर्शिया काय एक फोर्स आहे. तो कसा फोर्स आहे, इट इज अपोज, हा अपोज करते कशाला, अपोज टू मोशन. कुठल्याही प्रकारच्या मोशनला अपोज करणारा फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, इनर्शियल फोर्स. त्याला बेसिकली काय म्हणतो, ज्या स्टेट मध्ये आहे तसंच राहू द्या, जशा स्टेट मध्ये. उदाहरणार्थ गाडीत बसलो, गाडी एकदम सुरू झाली की आपल्याला झटका लागते, कारण काय आपल्याला थांबायची सवय रेस्ट मध्ये. जसा मोशन आला बॉडी काय म्हणते हालाचं नाही, स्टेट सेम इनर्शिया. तेच उलट पकडून घ्या, गाडी स्पीड मध्ये सुरू आहे, आपल्याला सवय जसा ब्रेक मारला आपण एकदम समोर जातो, कारण काय बॉडीला समोर जायचं असते, पण ब्रेक मारल्याबरोबर इनर्शिया किक करते की आम्हाला समोर जायचं आहे, पण बस तर थांबली आहे. अशा केसला आपण म्हणतो इनर्शिया फोर्स. आता त्या इनर्शिया फोर्सची जर आपण एक रेफरन्स फ्रेम बनवली, त्या फ्रेमला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम. आणि त्याची कंडिशन बघा काय, इट इज अ फ्रेम विच इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे काय होते, ऍक्सलरेशन इक्वल्स टू 0. आणि ही कंडिशन कायची आहे, न्यूटन्स लॉची, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो ऍट रेस्ट असेल तरी चालेल. कॉन्स्टंट वेलॉसिटी किंवा फ्रेम ऍट रेस्ट असं असेल, त्या फ्रेमला आपण काय म्हणणार आहे, इनर्शियल फ्रेम. सिंपल एक्झाम्पल. ठीक आहे. आता हे काहीतरी एक घोडा याच्यावर बसला, म्हणजे हे सर्कसचा आहे, घोडा इथे, त्याच्यावर माणूस आहे आणि तो ट्रॅव्हल करू राहिला. तर सर्कल मध्ये राहू शकते, कसे राहू शकते, आणि बघणारा माणूस जो आहे तो साईडनं बघते बाहेर. आता याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं आणि याच्यासाठी तुम्ही पाहिलं आतमध्ये बसल्यावरही, दोन्ही केसमध्ये याची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ते काय कॉन्स्टंट आहे. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे ऍक्सलरेशन काय 0 आहे. ऍक्सलरेशन 0 आहे म्हणून फ्रेम जी आपली घुमत आहे ते कोणत्या याने घुमत आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटीनं, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, इनर्शियल फ्रेम. आणखी एक्झाम्पल आहे, द बस मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. आपली अर्थ पण काय अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव्ह करते, म्हणून काय होते दरवेळेस 24 घंट्याचा दिवस पकडला जातो किंवा 364 ते 365 दिवसाचाच वर्ष पकडला जातो. ठीक आहे, तर कॉन्स्टंट आहे, एकदम ड्रास्टिक काही बदलत नाही. याला म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. आणखी एक्झाम्पल, ट्रेनचा एक कॉन्स्टंट स्पीडने चालली आहे, ही पण काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आता दुसरा जो महत्वाचा पॉइंट आहे तो याच्या उलटा असणार आहे. उलटा काय असणार आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता यात काय होणार आहे, ऍक्सलरेट करणारी किंवा रोटेट करणारी फ्रेम
त्याला आपण काय म्हणतो, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये जरी आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणू, पण या ठिकाणी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, इथे नाही आहे. कारण सांगतो काय, हा बाहेरचा माणूस बघतो याच्यासाठी प्रत्येक वेळेस जे वेलोसिटी डायरेक्शन आहे, डायरेक्शन काय होत आहे, कंटिन्युअसली चेंज होत आहे. वेलोसिटी चेंज झाली म्हणजे काय, ऍक्सेलरेशन पण आलं त्याच्यामध्ये. पण आपल्याला ऍक्सेलरेशन किती पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. तर बाहेरच्या व्यक्तीसाठी हे रोटेटिंग फ्रेम जे आहे याला काय म्हणू आपण, इट इज नॉन इनर्शियल. इट इज नॉन इनर्शियल. पण जेव्हा तुम्ही त्या मेरिगो राऊंडवर स्वतः उभे आहात, जेव्हा तुम्ही मेरिगो राऊंडवर स्वतः उभे आहात, तर तुमच्यासाठी हा व्यक्ती काय थांबलाय किंवा ज्या स्पीडनं चालला, जे वेलोसिटी डायरेक्शन आहे ती वेलोसिटी नेहमी डायरेक्शन काय राहणार आहे, सेम राहील. डायरेक्शन सेम आहे, व्हॅल्यू सेम आहे, तर वेलोसिटी पण सेम राहिली. कॉन्स्टंट वेलोसिटी, देअरफॉर न्यूटन्स लॉ व्हॅलिड करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लॉजिक बघा, सेम वेलोसिटी, नो डायरेक्शन चेंज, कॉन्स्टंट व्हॅल्यू, इनर्शियल फ्रेम. वेलोसिटी डिफरंट, अँगल डिफरंट, ऍक्सेलरेशन डिफरंट, नॉन इनर्शियल फ्रेम. रोटेटिंग मोशन जर बाहेरून पाहिलं तर नॉन इनर्शियल, त्याच्या आतमध्ये राहिलो आपण तर इनर्शियल. ओके. आता याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे मेरीगो राऊंड. मेरीगो राऊंड म्हणजे काय होते, आकाश पाळणा. ठीक आहे, समजा आता हा आकाश पाळणा आहे. ठीक आहे, समजा हा काय आकाश पाळणा. आता बघा इथे कोणतरी व्यक्ती बसला असेल. आता काहीतरी स्पीडनं कंटिन्युअसली फिरत आहे गोल गोल. आपल्याला माहित आहे की काहीतरी स्पीडनं कंटिन्युअसली फिरत आहे. तर जेव्हापर्यंत आपली युनिफॉर्म स्पीड येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला काय जाणवते की कोणतरी आपल्याला काय करताय, बाहेर ढकलत आहे. पण आपण रोटेशनल मध्ये शिकलाय की देयर इज ऑलवेज वन फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. बघा सेंट्रिपिटल फोर्स तर आतमध्ये ओढते. मग याच्या विरुद्ध या फ्रेमला अनालाइज करायला जो आतमधला व्यक्ती आहे त्याला बॅलन्स ठेवायला एक बाहेरून फोर्स लागते. तो बाहेरून फोर्सला आपण काय म्हणतो, एक इट इज कॉल्ड ॲज सुडो फोर्स. कारण की या टाइम मध्ये आपण आतमध्ये बसलोय, आपण आतमध्ये बसलोय, तो एक इमॅजिनरी फोर्स आहे. आता इमॅजिनरी फोर्स आहे याचा अर्थ नाही की फोर्स राहत नाही, आपण त्याला इमॅजिन करतो, आपण त्याला फील करतो. तुम्ही बसून बघा आकाश पाळण्यात, आकाश पाळणा फिरायला लागला की आपल्याला बाहेर फेकल्यासारखं होतं. तो कुठला फोर्स आहे, तो आहे सुडो फोर्स. ठीक आहे, तो मेजर करू शकतो आपण पण दाखवू शकत नाही. कारण की तो कशामुळे आहे, इट इज बिकॉज ऑफ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मुळे. याचे बरेच एक्झाम्पल आहे. याला हा लक्षात ठेवायला आपण सुडो फोर्स किंवा इमॅजिनरी फोर्स म्हणतो. एक्झाम्पल आहे कार ब्रेकिंग, तर आपल्याला झटके पडतात. आपण काय, आपण इनर्शियल फ्रेमच्या आतमध्ये, कारण की आपल्यासोबत बस पण चालली आहे. ही बस आहे, तुम्ही आतमध्ये बसल्या, तुम्ही जर इथून बॉल फेकला असा तर तुमच्यासाठी तो जागेवरच पडलाय, हे तुमच्यासाठी आहे. बिकॉज यू आर इन इनर्शियल फ्रेम, यू आर इन इनर्शियल फ्रेम. पण बाहेरच्या व्यक्तीसाठी, हा जो बॉल बाहेरून बघणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी हा बॉल बस सोबत समोर गेला आणि समोर जाऊन पडला. दोघांसाठी ऑप्शन वेगळा आहे, आन्सर पण वेगळा आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल मेरीगो राऊंड, बँकिंग, ब्रेकिंग कार, या सगळे कन्सेप्ट आपण तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगितलेले आहे. परत सांगतो, इनर्शियल फ्रेम, कॉन्स्टंट वेलोसिटी, झिरो असली तरी चालते, त्याला आपण म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम. तिथे इनर्शियाचे लॉ लागतात न्यूटनचे, त्यालाच आपण काय म्हणतो, इनर्शियल फ्रेम, किंवा सगळे फोर्स तिथे बॅलन्स होईल, ते आपण बघणार आहे समोर. नॉन इनर्शियल मध्ये कंटिन्यू ऍक्सेलरेशन राहते, आपण त्या फ्रेमच्या आतमध्ये असतो, फ्रेम बदलत राहते. जसं उदाहरणार्थ कंटिन्युअसली फिरणारा पाळणा, किंवा एकदम ब्रेक मारल्याबरोबर आपल्याला झटका पडतो, कारण की ऍक्सेलरेशन आलं, एकदम स्पीड कमी झाली, ऍक्सेलरेशन आलं की आपण झटका दिला. हा काय झाला, एक नॉन इनर्शियल फ्रेमचा एक्झाम्पल. याचं अप्लिकेशन कुठे आहे, बऱ्याच ठिकाणी अप्लिकेशन आहे. खूप कॅल्क्युलेशन करतो आपण, जसं व्हेकल, आता सांगितलं तुम्हाला व्हेकल डायनॅमिक्स. प्रोजेक्टाईलचे प्रॉब्लेम बघा, एक्झाम्पल प्रोजेक्टाईलच आहे. प्रोजेक्टाईल बघितलं आपण ऑलरेडी क्वेश्चन मध्ये, आधी टॉपिक झालेला कव्हर अप. ठीक आहे, नेक्स्ट रेन अँड बोट, रिलेटिव्ह वेलोसिटी प्रॉब्लेम्स, याचं काम पडते. नंतर मुव्हिंग प्लॅटफॉर्म, जसं एस्केलेटर वगैरे आहे, मुव्हिंग प्लॅटफॉर्म किती स्पीडनं गेलं पाहिजे, माणसाची स्पीड किती आहे, किती लिमिट ठेवायला पाहिजे, हे एस्केलेटर झालं. रोटेटिंग मशिनरीज, हे पण माहिती आहे आपल्याला. मशीन्स हमेशा काय मॅक्सिमम रोटेटिंग पार्ट असतात, तर तो पण कन्सेप्ट आहे. ओके, तर हे बेसिक अप्लिकेशन आहे कशाचे, रिलेटिव्ह मोशनचे. का बरं शिकावं लागते, कारण आपल्याला जर एखाद्या गोष्टीची स्पीड 50 पाहिजे असेल, आपणच 30 न चाललो,
समोरचा व्यक्ती किती पाहिजे ते डिसाईड करायला लागते. डिस्टन्स मेंटेन असलं पाहिजे. चला याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल करूया. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, लक्षात ठेवा. विच इज नॉन इनर्शियल फ्रेम. तर बेसिक म्हणण्याचा अर्थ काय, नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे काय, जे इनर्शियल नाही आहे, त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट नाही आहे, ऍक्सेलरेशन पण कॉन्स्टंट नाही. आता बघा, कार मूव्हिंग ॲट युनिफॉर्म स्पीड, एक्झाम्पल से देऊ आपण. कार मूव्हिंग ॲट युनिफॉर्म स्पीड, स्पीड म्हणजे वेलोसिटी युनिफॉर्म आहे, सो चेंज इन वेलोसिटी 0 म्हणजे ऍक्सेलरेशन 0. काय झालं, इनर्शियल. ट्रेन ॲट रेस्ट, वेलोसिटी इक्वल्स टू 0, ऍक्सेलरेशन इक्वल्स टू 0, हा पण काय, इनर्शियल. ठीक आहे. आता बघा, लिफ्ट मूव्हिंग अपवर्ड विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, जिथे ऍक्सेलरेशन आलं ती फ्रेम काय झाली, नॉन इनर्शियल फ्रेम. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी. आताच तुम्हाला सांगितलं की पृथ्वी जे सूर्याभोवती फिरते त्याचं काय असते, हमेशा पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याची वेलोसिटी ऍक्सेलरेशन काय असते, कॉन्स्टंट असते. हा पण काय झाला, इनर्शियल फ्रेम. सगळे एक्झाम्पल लिहून ठेवू राहिलो कारण की यातलं कुठले ऑप्शन आलं की तुम्हाला माहित असलं पाहिजे. इनर्शियल, रिलेटिव्ह मोशन ऑफ वेलोसिटी ऑफ बॉडी ए विथ रिस्पेक्ट टू बी. बी सोबत कंपेअर करतोय म्हणजे वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. लक्षात ठेव जा, याला आपण म्हणतो वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. काही ठिकाणी तुम्ही याला असं पण लिहिता, व्ही ऑफ ए बी, ए विथ रिस्पेक्ट टू बी. ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कंपेअर करायचं त्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. सिंपल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अ लिफ्ट ऍक्सेलरेट्स अपवर्ड्स ॲट 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, एक लिफ्ट आहे अशी, त्या लिफ्टचं ऍक्सेलरेशन किती आहे, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. अ 60 kg पर्सन स्टँड इन साइड. यात एक माणूस आहे, याचं वजन आहे 60 kg. ठीक आहे. वेट नाही, मास म्हटलाय की वेट म्हटलाय, अच्छा 60 kg वेट आहे त्याचं. तर अपरंट वेट किती असलं पाहिजे, अपरंट वेट, अपरंट म्हणजे काय, भास असणार. भास का बरं होते, बघा तुम्ही जर कधी लिफ्ट मध्ये ट्रॅव्हल केलं असेल तुम्हाला एक तर भारी वाटेल किंवा हलकं वाटेल. ठीक आहे. आता भास असणारे का बरं, बघा सिंपल आहे. जे खाली आहे, आता हे समजा मास पकडून घेऊ आपण, लेट से kg इज मास, 60 kg काय तुमचं मास आहे. आता खाली चाललं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर चाललं हे ऍक्सिलरेशन. सो टोटल जे अपरंट वेट आहे तर वेट कसं असणार आहे, m इंटू जी. ठीक आहे. m इंटू जी खाली चाललं मायनस m इंटू ए वर चाललं, कारण की हा प्लस आहे तर हा मायनस झाला, हा प्लस असेल तर हा मायनस होईल, दोन पैकी एक. सो m किती आहे, 60 कॉमन आहे. g किती आहे, काही दिलं का गिवन नाही, तर आपण 9.8 घेऊ. मायनस ऍक्सेलरेशन आहे 2, सो मल्टिप्लाय करा. 60 इंटू 9 मधून 2 गेले 7.8. सो मल्टिप्लिकेशन एकदम सिंपल आहे, 468 न्यूटन. आय गेस मल्टिप्लाय करून बघा, 9.8 मधून 2 गेले 7.8, एक 0 मुळे काय झालं ते 78, साइन 8 48, 4 बाकी राहिले, साइन 7 42 आणि 4 46. सो 460 न्यूटन काय हे अपरंट वेट आहे. ऍक्च्युअल पाहिलं तर जास्त असेल, पण हे 2 मीटर पर सेकंडचे वर चाललेली लिफ्ट थोडंसं वजन ते सोबत घेऊन चालली असं ऍझ्युम करून चालतो आपण. ठीक आहे, बिकॉज ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. नेक्स्ट, अ ट्रेन 50 किलोमीटर पर आवर ईस्ट. एक ट्रेन आहे आपल्याजवळ. ठीक आहे. आता मी एकच बोगी काढतो. ठीक आहे, ही ट्रेन आहे, नवीन टाईपची ट्रेन आहे. ओके ठीक आहे, बुलेट ट्रेन करू आपण. ओके, बुलेट ट्रेन आहे. काय, हे चालली ईस्ट साइडला, सपोज या साइडला ईस्ट आहे, याची वेलोसिटी आहे 50 किलोमीटर पर आवर. एक ट्रेन बी नावाची आहे, तर बी नावाची ट्रेन इकडल्या साईडला चालली असेल वेस्ट मध्ये. ओके, हे ट्रेन चालली ईस्ट मध्ये, बी पण ट्रेन चालली ईस्ट मध्ये. क्या बात आहे, सॉरी. ही पण किती चालली, ईस्ट मध्येच चालली. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ही चालली 50 किलोमीटर, हे चालली 30 किलोमीटर पर आवर. तर काय विचारलंय, दोन्ही ईस्ट मध्ये चालल्या. देन वेलोसिटी ऑफ ए रिलेटिव्ह टू बी, म्हणजे वेलोसिटी ऑफ ए रिलेटिव्ह टू बी फॉर्म्युला काय असते,
वेलोसिटी ए मायनस वेलोसिटी ऑफ बी. लक्षात ठेवा दोघं वेक्टर क्वांटिटी आहेत, डायरेक्शन सेम असेल तर साइन पण सेम राहील. या डायरेक्शनने जर आपण पॉझिटिव्ह पकडलं तर हा पहिली वेलोसिटी ऑफ ए 50 प्लस झाला मायनस वेलोसिटी ऑफ 30. सो 50 मायनस 30 किती झालं 20 किलोमीटर पर आवर. याचा म्हणण्याचा अर्थ काय की जर इथे एखादी व्यक्ती बसला असेल बी नावाचा, याच्यासाठी हा जो ए नावाचा व्यक्ती आहे त्याची स्पीड किती असणार 20 किलोमीटर पर आवर. जरी ॲक्च्युअलीची 50 आहे, ॲक्च्युअलीची 30 आहे, पण याच्यासाठी हा व्यक्ती किती मोठा आहे फक्त 20 किलोमीटर पर आवर या स्पीडनं जास्त फास्ट चालला. नेक्स्ट, इन अ नॉन इनर्शियल फ्रेम जो इमॅजिनरी फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, लक्षात ठेवा डायरेक्ट फॉर्म्युला डायरेक्ट व्हॅल्यू आहे सुडो फोर्स. अ बोट क्रॉस अ रिव्हर फ्लोइंग ॲट 5 मीटर पर सेकंड इन, बघा प्रश्न काय इन मिनिमम, काय मिनिमम, मिनिमम टाइम म्हटलाय, मिनिमम टाइम डिस्टन्स नाही. हा क्वेश्चन आलेला SSC JEE 2017. मिनिमम टाइम साठी कंडिशन काय होती बघा, सुरुवातीलाच सांगितलंय मिनिमम शॉर्टेस्ट डिस्टन्स साठी अप द स्ट्रीम जावं लागेल, पण मिनिमम डिस्टन्स साठी किती अँगल पाहिजे, हा अँगल किती आहे तो 90 डिग्री अँगल. सो परपेंडिक्युलर टू स्ट्रीम. सो मिनिमम अँगल साठी हेड परपेंडिक्युलर टू रिव्हर बँक. ठीक आहे, 45 डिग्री किंवा अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम हे कोणत्या कामाचं आहे, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स साठी आहे, हे तर वेलोसिटी कमी किंवा जास्त करायसाठी असेल. ठीक आहे, नेक्स्ट, अ बॉडी फॉल्स फ्रीली इन द लिफ्ट. ओके, फ्रीली इन द लिफ्ट मूविंग डाउनवर्ड विथ ॲक्सेलरेशन जी. ते लिफ्ट मध्ये जर तो खाली पडत असेल, ठीक आहे, लिफ्टच्या आतमध्ये, लक्षात ठेवा त्यानं काय म्हटलंय फ्रीली इन अ लिफ्ट. शब्द बघा इन अ लिफ्ट, बाहेरचं ॲक्सेलरेशन किती आहे वेलोसिटीचं, तिचा याचं पण किती आहे जीचा आहे. त्याचं अपरंट वेट किती असणार आहे, अपरंट वेट असते मास इंटू खालचं वेट मायनस त्याचं स्वतःचं ॲक्सेलरेशन, ते किती आहे 0. ठीक आहे, W इक्वल्स टू 0. स्वतःचं वेट किती आहे, अपरंट वेट 0 आहे. म्हणून तुम्ही बघा आपण म्हणतो फ्री फॉलिंग इन लिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड वेटलेसनेस, WEIGHT, वेटलेसनेस. स्वतःचं वजन जाणवतच नाही, कारण की G मायनस जी काय होणार आहे 0. लिफ्टच्या आतमध्ये पळत आहे तो, कारण की त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे G लागत आहे, बाहेर पण किती ॲक्सेलरेशन आहे G आहे. सो बेसिकली G मायनस जी किती झाला 0. नेक्स्ट, रेन अपियर्स वर्टिकल टू अ स्टँडिंग मॅन. समजा एक ग्राउंड आहे, ठीक आहे, याच्यावर एक व्यक्ती आहे समजा असा, ठीक आहे, वरतून पाणी पडत आहे, तर पाण्याची काहीतरी वेलोसिटी असेल, सपोज दिस इज वेलोसिटी. ठीक आहे, वेलोसिटी ऑफ रेन. आता काय म्हटलंय त्यांना, इफ ही रन्स, तो धावायला लागला, तर समजा इफ ही रन्स, तो धावायला लागला, त्याची वेलोसिटी आली इकडे. ठीक आहे, द रेन अपियर्स स्लॅन्टेड. स्लॅन्टेड म्हणजे तिरपी. का बरं वाटते, रिझन सिंपल आहे बघा, वेलोसिटी ऑफ मॅन या डायरेक्शननी, ओके, वेलोसिटी ऑफ रेन या डायरेक्शननी, वेलोसिटी ऑफ रेन, त्याच्यामुळे ट्रायंगल लॉ लावून हे तुम्हाला काय राहणार आहे, वेलोसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन किंवा वेलोसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू रेन. ठीक आहे, दोन पैकी एक ऑप्शन, एक तर तुम्ही याला वरती लिहा, त्याला खाली लिहा, म्हणजे वेलोसिटी ऑफ मॅन अशी लिहा. ठीक आहे, मग इथे काय येणार आहे, वेलोसिटी ऑफ रेन येणार आहे, आणि तुमच्यासाठी काय येणार आहे, वेलोसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू रेन. म्हणून तुम्हाला तर चेहऱ्याला लागते, काय लागते, स्लॅन्टेड रेन लागते. असं वाटते की पाणी आपल्या अंगावर येत आहे, ऍक्च्युअल मध्ये पाणी सरळ खाली पडत आहे, पण आपल्या स्पीडमुळे आपल्याला काय वाटते ते आपल्या अंगावर येत आहे. ओके, नेक्स्ट, वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. सो वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी किती दिलेला आहे, VA मायनस VB इक्वल्स टू 20, अँड वेलोसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू C. ठीक आहे, वेलोसिटी ऑफ B with respect to C, so velocity of B minus velocity of C equals to 30 meter per second. काय म्हटलंय, find the velocity of A with respect to C. so velocity of A with respect to C काय असणार आहे, VA minus VC. A minus C करायचं आहे, मी या दोघाला फक्त सेपरेट करून टाकतो,
किंवा ऍड करून टाकतो. ऍडच करा सरळ सरळ. ऍड केलं, हा झाला VA प्लस VB आहे, मायनस VB आहे, कॅन्सल. बाकी राहिलं मायनस VC. ऍडिशन केलं तर किती झालं हे 50 मीटर पर सेकंड. आणि याची व्हॅल्यू कशाची आहे, वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू C. सो आन्सर 50 मीटर पर सेकंड. सिंपल आहे, नो कॉम्प्लिकेशन्स. नेक्स्ट, a rocket accelerate upwards, the astronaut feels heavier. जास्त हेवी वाटते. रॉकेट जेव्हा वर चाललं ऍक्सेलरेशन ना, तर ऍस्ट्रॉनॉटला काय वाटते, जास्त भारी वाटते असं ना म्हटलंय. रिझन रिलेटिव्ह मोशन किंवा रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे, सिंपल आहे. रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन त्याच्यामुळे काय होते, जास्त फोर्स त्याच्या अंगावर येते. जी पेक्षा त्याचं वेट काय असणार आहे, जास्त राहणार आहे. नेक्स्ट, रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ टू ट्रेन्स, 140 किलोमीटर पर आवर, दुसरी पण 40 किलोमीटर इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, वेलोसिटी ऑफ ए ही आहे समजा 40 किलोमीटर पर आवर, दुसरी ट्रेन चालली अपोजिट डायरेक्शनला, हे पण किती आहे 40 किलोमीटर पर आवर, VB. सो आपल्याला काय पाहिजे, रिलेटिव्ह वेलोसिटी VA मायनस VB इक्वल्स टू, हा प्लस असेल तिकडल्या साईडला मायनस असेल. सो बेसिकली 40 मायनस मायनस 40 लक्षात ठेवजा. डायरेक्शन मुळे साइन काय झाली, उलटी झाली. सो 40 मायनस 40 चा काय झालं, मायनस मायनस प्लस 40. सो बेसिकली 80 किलोमीटर पर आवर इज द राइट आंसर. नेक्स्ट, अ लिफ्ट मूविंग डाउनवर्ड्स, सेम टाइपचा क्वेश्चन आहे. लेफ्ट मूविंग डाउनवर्ड्स, खाली चालली लिफ्ट. आता लिफ्टची वेलोसिटी माहिती आहे आपल्याला किती आहे, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड ऍक्सेलरेशन, ठीक आहे, अँड अपरंट वेट ऑफ 50 kg मॅन काढायचा आहे. याच्यामध्ये परत माणूस आहे एक, त्याचे किती आहे 50 kg वेट आहे. आता बघा, एक आहे G ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो अपरंट वेट इज इक्वल्स टू मास इंटू G. सेम डायरेक्शन नाही, ठीक आहे, सेम डायरेक्शन नाही ना. सो प्लस, ठीक आहे, G खाली, लिफ्ट पण खालीच चालली. सो G प्लस A. सो बेसिकली M किती आहे 50, G आहे तुमचा 9.8, ऍक्सेलरेशन आहे 5. सो ठीक आहे, सो 50 9.8 आणि किती झाले 14.8. ठीक आहे, करा मल्टिप्लाय. आहे, ठीक आहे, 14.8. ओके, मल्टिप्लाय करा. 148 इंटू 5 740 आय गेस. 148 इंटू 5 म्हणजे 40, 4 बाकी राहिले. ठीक आहे, 5 चौक 20, 20 आणि 4 24, 5 1 5, 2 7, 740 राइट. 740 न्यूटन इज द अपरंट वेट. ठीक आहे, सिंपल सा क्वेश्चन आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही. लिफ्ट पण खाली चालली, अपरंट वेट पण काय सेम चाललं. ओके, बघा त्याच्यामध्ये ऍक्च्युअल हा थोडासा उलटा लिहिलाय मी, चुकीचा. का बरं उलटा लिहिलाय बघा, फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. ओ ओ नो 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 नो, ठीक आहे, ठीक आहे. ओ ओ ठीक आहे, असू द्या. बघा काय याच्यामध्ये काय इश्यू आहे बघा. याच्यामध्ये इश्यू असा आहे की डायरेक्शन जर सेम असेल तर रिलेटिव्ह काय असते, मायनस असते. सो अपरंट वेट काय असणार आहे, M इंटू G मायनस A असायला पाहिजे. M आहे तुमचा 50, G किती आहे तुमचा 9.8, A किती आहे -5. बघा किती सिंपल आहे ते, किती चुका होऊ शकतात. इंटू 4.8, ठीक आहे. सो 48 इंटू 5, सो 240 इज द राइट आन्सर. इकडे पण तेच तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन असते की G चाललाय खाली, याचं ऍक्सेलरेशन चाललं वरती, तर रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन किती झालं, रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन काय असणार आहे
जी मायनस मायनस ए, तो झाला जी मायनस मायनस प्लस ए. याला जे तुम्ही मासनं मल्टिप्लाय करता तर ओरिजिनल मास काय होतं तुमचं एम जी होतं, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा किती आलं एम इंटू ए आलं. हे काय तुमचा एक्स्ट्रा वेट आहे. या एक्स्ट्रा वेटमुळे काय होते, ह्या एक्स्ट्रा वेटमुळे आपल्याला असं वाटते की आपलं वजन काय ॲस्ट्रॉनॉटचं वजन जास्त आहे. राईट. ओके. तर इथे तुम्हाला रिलेटिव्हचे कन्सेप्ट समजले असेल. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. असेच तुम्ही क्वेश्चन करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन सगळे. आणि व्हिडिओ लेक्चर कुठे भेटणार तर आपल्या ॲपवर. ॲपचं नाव आहे PCC पिलर्स कोचिंग क्लासेस, जे ॲप स्टोअरवर आहे, किंवा तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंक मधून पण डाउनलोड करू शकता. राईट. टेलिग्राम चॅनल पण दिलाय, तिथे पण जॉईन करा. तुम्हाला अपडेट कंटिन्युअसली भेटत राहणार. तर प्रॅक्टिस करत राहा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.